एखाद्या गोष्टीचं जर व्यसन असेल ना, गंमत ही आहे, आपण ती जी व्यसन आहे ना, खूप छान लपवून ठेवतो. ती स्किल आपल्याला सांगावी लागेल. दुसऱ्या खूप साऱ्या गोष्टी सांगाव्या लागतात. पण जे व्यसन आहे, ज्या गोष्टीची आपल्याला काय म्हणतात त्याला, एक खूप छान आवड असेल ना, ती गोष्ट खूप सिक्रेट आहे. बाकीच्या गोष्टी खूप सांगाव्या लागतात. हे करा, ते करा, ते करा. पण जे व्यसन आहे ना, ते कसं छान सिक्रेटमध्ये लपवून ठेवायचं, हे आपल्याला सांगावं लागेल. हे तुमच्याबद्दल पण होतं ना. तर जर काही व्यसन असेल, त्याच्यापासून खरं तर थोडा तोटाच आहे. पण ज्या दिवशी तुम्ही डिसिजन घेता आणि ते व्यसन बंद करण्याचा विचार करता ना, त्या दिवसाच्या नंतर तुमच्या जो कॉन्फिडन्स लेव्हल वाढणार ना, ती खूप हाय लेव्हलची असणार. तुम्ही ठाम बोलू शकता. 4 लोकांमध्ये बोलताना कॉन्फिडन्स येणार आहे. तो लो नाही होणार. त्याच्यामुळे एखादं व्यसन असेल, तुम्ही ते कशामुळे घेतलं असेल? खूप साऱ्या रिस्पॉन्सिबिलिटी, खूप सारं चिडचिड, खूप सारं ओव्हर थिंकिंगमुळे तुम्हाला ते व्यसन लागले. तुम्ही खूप अगोदर चांगले होता. पण काही-काही गोष्टींमुळे ते व्यसन लावावं लागतं. कारण ते जे व्यसन म्हणजे एक तलप म्हणतो आपण किंवा माझी आई पण कधी-कधी ते तंबाखू ही गोष्ट खाते आणि एखाद्या दिवशी त्याविषयी जर बोललो, ती म्हणते की बाकी सगळं बोला, पण माझ्या त्या गोष्टीसाठी अजिबात तुम्ही बोलायचं नाही. मी तुमच्याकडून काही पैसे घेते का? व्यसन ही गोष्ट अशी होती की आपण त्याच्या विरोधात सुद्धा लढायला चालू करतो. पण त्या व्यसनाने आतून आपण कमजोर होत असतो. त्याच्यामुळे जर इथून पुढे तुम्हाला जर असं वाटत असेल ना, "अरे यार, सोडायचा विचार करते, पण डिसिजन घेऊ शकत नाही आणि मला करमणार नाही." तर थोडंसं ट्राय करा. बघा, तुम्ही जर स्वतःवर ठाम असता ना, तुम्हाला ही नक्की गोष्ट जमेल. एखादं व्यसन असेल, त्या व्यसनातून सुटा स्वतः आणि स्वतःला खूप छान फ्युचरसाठी बिल्ड करा.